हॅलो. पंढरी
सुखाचे हे सुख श्री हरी मुख
सुखाचे हे सुख श्री हरी मुख सुखाचे हे सुख श्री हरी मुख मुख जहान केली मुख जहान केली भेटली भेटा
हॅलो. केशवादी चतुर्वंशातील विष्णुमूर्ती या चतुर्भुजक असतात, म्हणजे त्यांना 4 हात असतात. पांडुरंग पाहिला पाहिला नाचा नंदन पाहिला पाहिला नाचा नंदन ते नवे दिल ते नवे दिल ते नवे दिले म्हण ते नवे दिल ते नवे दिल ते नवे दिले म्हण पाहिला पाहिला नाचा नंदन पाहिला पाहिला
मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी। गुरुदत्ताच्या चरणी रत्नामाच्या कीर्तने, गुरुदत्ताच्या चरणी गुरुनामाच्या कीर्तने, भक्तीच्या पूजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी। गुरुनाथी तत्दिगंबरे, गुरुनाथी तत्दिगंबरे, गुरुनाथी तत्दिगंबरे, ब्रह्मा विष्णु तोची महेश्वर, तोची महेश्वर, ब्रह्मा विष्णु तोची महेश्वर, तोची महेश्वर, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी। गुरु शरणाची ही गोडी, गुरु शरणाची ही गोडी, गुरु शरणाची ही गोडी, मोहमाया बंधन तोडी, बंधन तोडी, मोहमाया बंधन तोडी, बंधन तोडी, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी। गुरुदत्ताच्या चरणी रत्नामाच्या कीर्तने, गुरुदत्ताच्या चरणी रत्नामाच्या कीर्तने, गुरु भक्तीच्या पूजने, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो रे माझे गुरु भजनी, मन लागो
सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सामोरे दृष्टी न केले माघारे, माझे चित्त तुझ्या पाया, भीती पडली पंढरी राया. पांडुरंगाचं जे रूप आहे ते वेगळं सुंदर आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळा, जयाची द्वारी सोन्याचा जयाची
मुखी हे ग तुमचे वित्त मन ते माझं मृत्यूच्या समान कंठी मिरडवा तुळशी नाव पांडुरंगाला तुळस प्रिय आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी पांडुरंगासाठी वापरलेलं महत्वाचं विशेष नाव आहे रुक्मिणी प्राण संजीवन. अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परंतराम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. अशी ही परब्रह्माची खूणच मिरवणारी पांडुरंग. याची पूजा अर्चना करत आहे, त्याची भक्ती करत आहे.
शिव काय किंवा शक्ती काय एक एक ते अपूर्णच आहे. शिवाशिवाय शक्ती आणि शक्तीशिवाय शिव अपूर्ण आहे. मात्र ते एकत्र आले की शिवशक्ती झाले की मगच ते पूर्ण होतात आणि साऱ्या जगाचा कारभार करू शकतात. प्रकृती आणि पुरुषाची ही जी जोडी आहे, पुरुषाला काही करण्याची शक्ती आहे पण ती करण्याची प्रेरणा मात्र प्रकृतीकडे आहे. त्यामुळे काही करण्यासाठी हे एकत्र येणंच आवश्यक आहे. म्हणून सर्व भक्तांचा जो संसार चालवायचा आहे, पांडुरंगाच्या भक्तांचा संसार चालवायचा रखुमाईच्या साथीशिवाय अशक्य आहे. कारण ती पांडुरंगाची शक्ती आहे. रखुमाई किंवा रुक्मिणी ही आदिशक्ती आहे. तिची महापूजा आता वैदिक स्वरूपामध्ये संपन्न होत आहे. रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी एक गोष्ट इथे आवर्जून सांगावीशी वाटते. यातून वारकरी संप्रदायातली समता समानता अधोरेखित होते. रुक्मिणी मातेला दुधानं अभिषेक केला जाते, दुधानं स्नान घातलं जातं. पंचामृताचं स्नान होत आहे. षोडशोपचारातलं अतिशय महत्वाचं स्थान आहे हे पंचामृताला. पंचामृतानं आपण मातेला स्नान घालत आहोत. या निमित्तानं रुक्मिणी मातेच्या पूजेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या स्त्री संतांबद्दल थोडंसं बोलूया. श्री विठ्ठलाचं प्रत्येक भक्ताशी जिव्हाळ्याचंच नातं आहे. परंतु संत जनाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा, बहिणाबाई अशा संत स्त्रियांबद्दल विठुराया अधिक लढीवाळ आहे. भक्तीला वयाचं बंधन नाही हे मुक्ताईमुळे सिद्ध होतं. तर भक्तीला सामाजिक स्थितीचं बंधन नसलं तर जनाबाई सांगितलं. जनाबाईचं तर डोंगरांमधूनही विठ्ठल 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 ऐकू यायचं. इतकी ती विठ्ठलाशी एकरूप झाली. तिला मदत करणारा, तिच्या कष्टाची साथ करणारा विठुरा लोकवाङ्मयातही जवळचा होता. मुक्ताबाईचा आध्यात्मिक अधिकार इतका मोठा आहे. तिच्या दर्शनाची आस प्रत्यक्ष विठ्ठलाची आहे. भीती विरोधाचा छाव एका साधीच्या अभंग, एका अभंगात कान्होपात्राची तळमळ
अतिशय सुंदर असं ध्यान आपल्याला दिसत आहे. हे ध्यान नटवलं जाण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुक्मिणी मातेची पूजा महिला पुजारी व्यक्तीच्या हातून करणारं हे पहिलं देऊळ आहे. आपण पाहतोच आहोत. वारकरी संप्रदायातली समता इथे आपल्याला दिसते आहे. एक महिला पुजारी, एक स्त्री पुजारी आपल्या देवतेचं, इष्ट देवतेचं, आराध्य देवतेचं पूजन करते आहे. त्याची वस्त्रपूजा काढते आहे. अतिशय कौशल्यानं सफाईदारपणे रुक्मिणी मातेला वस्त्र नेसवलं जातं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असणारी अशी पैठणी साडी आपण रुक्मिणी मातेला नेसवत आहोत. महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राच्या शिवप्रसादला मानाचा तुरा म्हणजे पैठणी. अनेक पिढ्या कारागिरांच्या ही रेशमी वस्त्र विणण्यामध्ये अतिशय कुशल कारागिरांच्या अनेक पिढ्या जमलेल्या असतात. आणि त्यातून अशी कलात्मक पैठणी भेटाली भेटाली
पूजा करणार आहोत. रुक्मिणी मातेची आता वस्त्रपूजेनंतर गंधपूजा आपण करणार आहोत. गंधाचा उपचार आता केला जाईल. व्यक्तीच्या तेजाचं केंद्र असं जिथे म्हटलं जातं त्या कपाळावरच्या मध्यभागी अतिशय तेजस्वी असा गंधाचा टिळा आपण लावणार आहोत. सर्व शुभचिन्ह सुचिन्ह अशी ओंकार स्वस्तिक अशी चिन्ह रेखून आता आपण मातेच्या पायी टिळा लावणार आहोत.
उत्तम आहे ते अर्पण करण्याचा भाग आहे. तो अलंकार कमानी दागिन्यांनी तिला सजवली घडी, पण ती तर लक्ष्मी नातात, मग दागिन्यांना तिच्या तेजानं शोभा आली. अलंकारच तिच्यामुळे अधिक अलंकृत झाले आणि अलंकाराची शोभा वाढली आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिने पारंपरिक अलंकार रुक्मिणी मातेला चढवण्यात आलेले आहेत. महाराष्ट्रातील पारंपरिक महावस्त्र हिरव्या रंगाची मानाची पाटली ही आपण रुक्मिणी मातेला दिलेली आहे. आणि गळ्यामध्ये महाराष्ट्रातील पारंपरिक अलंकार रुक्मिणी मातेला अर्पण केलेला आहे. एका महाराष्ट्रातील पारंपरिक कलाप्रकारांचं वैभव आहे. ते आपल्या देवाला आपल्या देवीला सौभाग्य राहावं आणि पिढ्यानपिढ्या ज्ञानाने ते करत राहावं, राहावं आणि ज्ञानाने अर्पण करावं. मातेला पुष्पहार आता आपण अर्पण करतो आहोत. मातेच्या किरीटालाही मुकुटालाही पुष्पमंडित केलेलं आहे. तिच्या गळ्यामध्ये पुष्पहार घातला आहे. त्याचबरोबर आता रुक्मिणी मातेच्या हातांनाही फुलांनी अलंकृत केलेले आहे. लोकसाहित्यामध्ये पुष्कळ मोठ्या प्रमाणामध्ये रुक्मिणीबद्दल साहित्य निर्माण झालेलं दिसतं. मुळात जशी पांडुरंगाला हे प्रिय आहे, तसेच तुळशीच्या गुणधर्मांसाठी ती आता आपण रुक्मिणी मातेलाही अर्पण करतो आहोत. अशी फुलं आणि फुलाचं निर्माल्य असलं तरी आज त्यांच्याकडून मिळणारं जीवन, त्यांच्यातला रसरशीतपणा, त्यांच्यातलं मार्गदर्शन हे आपल्याला लक्षात येतं आहे.
दाम्पत्य श्रीयुत बाळू शंकर आहिरे आणि सौभाग्यवती आशा बाळू आहिरे हे महापूजेमध्ये आज सहभागी झाले. नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यामध्ये अंबासन इथले रहिवासी असणारे हे शेतकरी दाम्पत्य 15 वर्षांपासून अविरतपणे वारीला येत आहेत. उदरनिर्वाहासाठी भाजीपाला पिकवणारे हे शेतकरी दाम्पत्य आहे. आज मानाचे नाते ठरलेले आहेत. त्यांच्याकडून रुक्मिणी मातेची ओटी भरली जात आहे.
मानत नाही. देव निराळा आणि मी निराळा असं मानतो तो विभक्त. देव निराळा आणि मी निराळा असं मानतो त्याला म्हणतात विभक्त. तो असं मानत नाही, तो असतो भक्त. अशा भक्ताला मग पंढरीनाथ आणि रखुमाई स्वतःपासून वेगळे मानत नाही. अशा भक्तांना ते त्यांचे स्वतःचे लेकरं मानतात. पंढरीराया त्यांचं उष्ट खातो, त्यांच्याबरोबर जेवतो, त्यांची कामं करतो, कारण तो भक्त असतो, विभक्त नसतो. देऊळाच्या दारी वाजवितो वेणू, देऊळाच्या दारी वाजवितो वेणू, विठ्ठलाच्या रूपामध्ये ज्ञानदर्शन अनुभवावं आणि रुक्मिणी मातेच्या रूपात भावदर्शन अनुभवावं. सरकार आपल्या भावविश्वाशी जोडले आहे. शक्य आहे. अशा लेकरांच्या भावविश्वाशी अगदी सहज जोडून येते. त्यामुळे अप्रतिम भावदर्शन रुक्मिणीच्या संदर्भामध्ये दिसतं. आता महापूजनानंतरचे हे आयुष्यभरासाठी हवेसे वाटणारे क्षण महाराजांच्या सभेमध्ये टिपले जात आहेत. आणि हे आगळं वेगळं समाधान